सोल्ड चलेगा अभी। अस्सलाम वालेकुम। मोहम्मद अँड सोफी गोट फार्म रत्नागिरी ईद 2026 जर्नी डे 9। मामुरवाडीची ही लोक आमची व्हिडिओ बघून आली होती आणि ह्याला आम्ही अल्हम्दुलिल्लाह त्यांच्याच रेटमध्ये त्यांच्या पसंतचे बकरे करून दिलेले आहे आणि ती मोप खुश झाली की आमची फेरी फुकट नाही गेली बोलते की जा आम्ही सोचलेलं होता ना जा आमचं ह्या होता ते आम्हा गावले बोलते आणि त्याने घेतलं आहे। जर कुणाला असे बकरे पाहिजे असले ते तुम्ही बिंदास येऊ शकता आमचे व्हिडिओ बघून ना आमच्यावर ट्रस्ट करू शकता। इन्शाल्लाह आमच्याशी जेवढा होईल तेवढा आम्ही करून देणार। आणि हो पलाईचो बकरो आहे। ह्या बकऱ्याची डिटेल मोप जबरदस्त आहे। वेट गेनिंग माशाल्लाह घेतला नाही ना 18 किलो वर्षी 41 किलो 3-4 महिन्यात गेलो आहे तो आणि तो मालक मोप खुश आहे आणि जानवर बघू शकता। आणि हो आमचं नवाब यो अल्हम्दुलिल्लाह सोल्ड आउट झालो। काल बोललो होतो नाही की दोस्त येईल इन्शाल्लाह घेईल आणि तिनं घेतला नाही हो बकरो। आणि हे आमचे दोघे एवढी मस्ती करत होते ना परेशान करून ठेवल्या होता म्हणून काय त्याचं तोड काय होत की गल्यात दावा टाका मग त्यांच्या गल्यात दावा टाकून बांधून ठेवला। आता आहेत गप मग त्याच्या बाद झाले शांत व एक त्याच्यात भरीला भर होतो मस्ती करत मग हे झाले शांत नंतर गल्यात दावा टाकल्यानंतर। आणि मग ह्या हंसाचा पोर कातलीवर सोल्ड आउट झाला आता आणि हो नेवला आलो होतो रातचो त्याचं नाव फरान आहे आणि माशाल्लाह जरूर बोला या पोराला बघून। आणि हे शेराना सुलतान मी गेलो मी स्वतः शॉक झालो। मोप मट्टे बकरे दिसत होते आणि मोप हाईट लेनला मोप जबरदस्त दिसत होते। मी त्याला बोललो पण की माशाल्लाह मोप मट्टे दिसतात तिकडे आम्हा एवढे समजत नाही आले होते बकरे पण इंटर लय। आणि आमच्याजवळची ह्योच फायदा आहे त्या म्हणजे अर्जंटमध्ये ते बकरे नेला आहे। आम्ही कसं आहे बकरे न्हावून वॉश करून खूर वगैरे कटिंग करून देतो आणि त्या अर्जंटमध्ये नेला आहे म्हणून करूला गावला नाही। मग मी त्याला प्रॉमिस केला होता की इन्शाल्लाह मी येईन तुमच्या इकडे आणि खूर वगैरे कट करून देईन। आणि तो आज गेलो होतो आणि ते खूर वगैरे कट केले ते पण भाई मग खुश झाले। ते बोलते जर आम्ही भारशी बकरे घेतो ते हा आम्हा सगळा करूला आणि करून कोणी दिला नसता ते बेस्ट वाटला। जर तुम्हा पण असेच बकरे घेऊचे असले ना अशीच केअरटेकिंग आणि ह्या पाहिजे असला तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। आणि हे खूर मी कट केले हो ते ही खूरची कटिंग बघून मला सांगा कमेंट्स करा की तुम्हाला कशी वाटली। कारण की सर्वात मोठा फायदा हो एक आहे म्हणजे माझ्या वेट गेनिंगचा आहे ना त्याच्यामध्ये हो एक मोठा ह्यो आहे रोल खूरचो। जर खूर कटिंग व्यवस्थित नसली फिनिशिंगला नसली ते बकरे वेट पण नाही वाढत तो एक मोठा प्रॉब्लेम आहे। आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की खूरची फिनिशिंग वगैरे काय आहे ही तुमच्या समोरच आहे फिनिशिंग वगैरे। आणि मला सांगा की तुम्ही केव्हा रत्नागिरीमध्ये एवढी बेस्ट खूर कटिंग वगैरे बघली होती काही कमेंट्स करून सांगा की कुणाची एवढी खूर कटिंग फिनिशिंगला आणि हाय काही। तर व्हिडिओ कशी लागली ही कमेंट्स करून जरूर सांगा आणि व्हिडिओ कशावर बनवायची आहे ती पण सांगा। इन्शाल्लाह मी कोशिश करीन व्हिडिओ बनवायची। आणि लाईक करा फॉलो करा ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि सकाळ मिळूया डे 10 मध्ये इन्शाल्लाह। टेक केअर अल्लाह हाफिज।